रामकृष्ण माऊली. जय गजानन. जय गजानन. आम्ही यावर्षी संत गजानन महाराज पादुका संस्थान दिंडी ही मुळगाव ते पंढरपूरपर्यंत चालू आहे. दरवर्षी जाते. तर यावर्षी विशेष एक विषय घेतला. तो विषय म्हणजे आनंद पायवारीचा. या विषयाला अनुसरून आम्ही हितगुज साधण्याचा प्रयत्न केला. तर सर्वप्रथम तुमचा परिचय सांगा. सर्वांना जय गजानन. मी आशिष प्रदीप पाठक, राहणार मिडशी, आणि माझे वडील प्रदीप दत्तात्रय पाठक आणि आई प्रिया प्रदीप पाठक. आम्ही सर्वजण सहकुटुंबात मिडशी येथे राहतो. आणि श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगावबद्दल सांगायचं झाल्यास सन 2003 पासून पालखीची अविरत सेवा, अविरत वारी पंढरपूर येथे चालू आहे. तेव्हापासून तर आज पावेतो त्या वारीचा आम्हाला भोजनाची सेवा करण्याची दरवर्षी संधी उपलब्ध होते. आणि खरोखरच म्हणजे ज्या श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ज्या नमूद आहे की भोकरे पुंडलिक महाराज जे मुंडगाव यांच्या या भक्ताचा मनोरथ पूर्ण करता श्री समर्थ गजानन महाराजांनी स्वतः पुनीत कराने पावन झालेल्या पादुका ह्या झामसिंग महाराज हस्ते मुंडगाव येथे पाठवल्या होत्या. आणि त्या पुनीत कराने पावन झालेल्या पादुका अद्यापावेपर्यंत त्या मुंडगाव संस्थान यांनी अतिशय उत्कृष्टरित्या जतन करून ठेवलेल्या आहेत. आणि त्याच पादुका या पायदळवारीच्या रूपाने घरी पदार्पण होते. आणि खरोखरच ज्यावेळेस पासून घरी पदार्पण झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये हा माझा स्वतःचा अनुभव आहे की घरामध्ये खरोखर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि तुमची जी सेवारूपी महाराज, आपण तर करणारे कोणी नाही, पण जे काही करू ते सर्व महाराज आहेत. आणि ते आपल्याकडून सेवा करून घेतात. आणि आपल्या सेवेरूपीतून दरवर्षी वारी पूर्ण झाल्यानंतर त्या फलरूपी काही ना काही न कळतपणे तुम्हाला त्या सेवेचं फळ हे न कळतपणे मिळतेच, याची 100% शाश्वती आहे. तर तुमच्याकडे म्हणजे ही पादुका दिंडी तर आहेच, आणखी कोणत्या दिंड्या वगैरे आहेत का? श्री संत गजानन महाराजांची जी पालखी सोहळा असतो दरवर्षी, तर तो सुद्धा इथूनच पदार्पण करीत असतो. त्या पालखीची सुद्धा सेवा करण्याची संधी मिळते. आणि खरोखरच इथून पालखीचं प्रस्थान होते हे खरोखर आमच्यासाठी व आमच्या मिडशीवासियांसाठी अहोभाग्य आहे. खरं आहे. म्हणजे प्रत्यक्ष गजानन महाराज सुद्धा येतात आणि महाराजांच्या पादुका सुद्धा आपल्याकडे येतात. तर तुम्हाला समाधान खूप मिळते, आनंद सुद्धा मिळतो. आणखी तुम्हाला म्हणजे काही असा महाराजांचा काही अनुभव, काही साक्षात्कार काही आला आहे का? साक्षात्कार तर अनुभव तसे बरेच आलेले आहेत, परंतु सगळ्यात मोठा भाग्य हेच आहे की ज्या पादुका ज्या गजानन महाराजांनी स्वतः त्यांच्या पुनीत कराने पावन झालेल्या पादुका आणि त्यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या पादुका, जे भक्ताचं मनोरथ पुरवण्याकरता महाराजांनी आपल्या फक्त तिच्या श्री गजानन विजय ग्रंथात नमूद आहे किंवा आडमार्गाने किंचित जाऊन येते भक्ताशी. तर त्यानुसार महाराजांनी फक्त भोकरे पुंडलिक महाराज जे भागी ठाकरेबाई ज्यांनी जे नमूद केलेलं आहे की अंजनगाव चलाता मोक्षगुरु करण्याकरता अरुणोदय प्रकाश दिसलाय रस्ता, असं त्या आपल्या गणू महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथामध्ये नमूद आहे. परंतु महाराजांनी फक्त भक्ताला आडमार्गाने जाऊ न देता त्या भक्ताचं मनोरथ पुरवलं. आणि जी पावन झालेल्या ज्या पादुका आहेत त्या खरोखर त्याचं प्रत्यक्ष रूपी आणि आपल्याला सुद्धा स्पर्श करण्याची संधी मिळते, हे खूप मोठं भाग्य आहे. खरं आहे. तर आणखी मला एक विचारायचं आहे. बऱ्याच या म्हणजे हितगुजच्या माध्यमातून म्हणजे जो आनंद आहे वारकऱ्यांना जो प्राप्त होतो, त्या आनंदामध्ये तुम्ही सुद्धा सहभाग घेता. आणि तुमचं हे फार अहोभाग्य आहे की जे तुमच्याकडे प्रत्यक्ष गजानन महाराज या ठिकाणी येतात, तुमची सेवा घेतात आणि पादुका देखील तुमच्याकडे येतात. हे तुमचं एक महान भाग्य आहे. तर तुम्ही या ठिकाणी जे काही आम्हाला हितगुज सांगितले, म्हणजे हितगुज आपण केलं याच्यामध्ये आनंद पायवारीचा या माध्यमातून या विषयाला अनुसरून, तर मला एक म्हणायचं आहे की हे मी का केलं, तर तुमच्या भावना, तुमच्या अंतरातल्या ज्या काही आवाज आहे, तो आवाज हा हजारो लोकांपर्यंत, लाखो लोकांपर्यंत पोहोचावा, त्याकरता हे युट्यूबचं माध्यम निवडलं आणि हा विषय निवडला. तर त्याकरता तुम्ही आज आम्हाला या ठिकाणी तुमचे अनुभव सांगितलेत. तर मी तुम्हाला
धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. तर तुम्हाला काय सांगायचं? एकच सांगायचं वाटतं की बाबा श्री दासगण विरचित महाराज विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हे नियमितपणे केल्यास आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहे त्या नक्कीच दूर होतात. परंतु ते पारायण किंवा वाचन म्हणून न करता मनोभावाने जर केल्यास त्याचं निश्चितच फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. तर धन्यवाद. मला सर्वांना आणखी पुन्हा शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी. जय गजानन. जय